2 शब्द. नवीन पुस्तक येत आहे याचा आनंद आहेच. त्याआधी अनेक वर्ष हे पुस्तक मी माझ्या आत काळजाच्या कुपीत जीवाच्या जिव्हीने वागवलं. पुस्तक म्हणजे तरी काय असतं? ते कुणाचं तरी जगणं असतं. जन्माला आलेला प्रत्येक जीव जगत असतो. काहीच लोक असं जगतात की त्याच्या जगण्याची कहाणी होते, ती सांगावीशी वाटते. त्यात काहीतरी खास असतं. कहाणी झालेलं जगणं खूप आतून जगलेलं असतं, म्हणून ते काळजात रुतून बसतं. अशाच एका जगण्याची कहाणी आहे पार्वता. हे ती वाचताना लक्षात येईलच. बाईच्या मनात सारे घर नांदते, घराच्या मनात बाई नांदत नाही. डॉक्टर कवी विशाल इंगोले यांच्या या ओळी इथे समर्पक ठरतात. मानवी इतिहासच हा स्वार्थ आणि शोषणावर आधारित आहे. मात्र स्वार्थाचा स्तर त्या भावनेचा उपयोग कसा व कुठे केला गेला यावर अवलंबून असतो. कोणी आपल्या भोवतालाची काळजी घेणं हा आपला स्वार्थ समजेल, तर कोणी आपल्या व्यक्तिगत स्वार्थापायी आपल्या जवळच्या व्यक्तीचेही अहित करून आपला स्वार्थ साधून घेईल. पुरुष सत्ताक शोषण व्यवस्था ही महिलांच्या बाबतीत अशीच काम करते. घरातील बाईचं अस्तित्वच आपल्या सेवेसाठी आहे असं गृहीत धरलं जातं.